तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। समृद्धी महामार्गाच्या मुंबई कॉरिडॉरवर चॅनल क्रमांक 326.5 या ठिकाणी 23 जूनच्या सकाळी 6 वाजेदरम्यान अपघात होऊन चालत्या ट्रकच्या पाठीमागून फॉर्च्युनर कारने धडक दिली। यामध्ये संभाजीनगर येथे राहणारे डॉक्टर सय्यद आसिफ व त्यांची पत्नी यांचा मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी व मुलगा हे दोघंही गंभीर जखमी झाले। सोबतच कार चालक सुद्धा जखमी झाल्याची घटना घडली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती दरम्यान 23 जूनच्या सकाळी 6 वाजता दरम्यान चॅनल क्रमांक 326.5 मुंबई कॉरिडॉरवर अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सोळंके तसेच इतर पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यावेळी ट्रक क्रमांक NL01 AD 4981 व फॉर्च्युनर कार क्रमांक MH20HN 6768 चा अपघात होऊन मिडल लेनवर अपघातग्रस्त उभे दिसले। ट्रक चालक मोहम्मद इजराउल हक राहणार झारखंड यास त्यांनी विचारपूस केली असता त्याने ट्रक घेऊन नागपूरवरून मुंबईकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या फॉर्च्युनर कार क्रमांक MH20HN 6768 च्या चालकाने सदरील ट्रकला पाठीमागून जबर धडक दिल्याने अपघात झाल्याची माहिती पोलिसांना दिली। सदर अपघातात कारमधील डॉक्टर सय्यद आसिफ सय्यद उमर वय 52 वर्ष, गुलसितान बी सय्यद आसिफ वय 45 वर्ष यांना गंभीर मार लागून जागेवर मरण पावले। तसेच चालक शेख साजिद शेख फरीद कुमार नबा सय्यद आसिफ वय 18 वर्ष, सय्यद अजब माज सय्यद आसिफ वय 25 वर्ष यांना गंभीर दुखापत झाली। जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदखेड राजा येथे व त्यानंतर जालना येथे पाठवण्यात आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, मेहकर।